केंद्रातील मोदी सरकार विकासाचे मोठे दावे करत देशातील जनता सुखी आणि समृद्ध असल्याचा ढोल बडवत आहे. परंतु वास्तव चित्र काही वेगळेच आहे. केंद्रातील मोदी सरकार देशातील जनतेला आनंदी ठेवण्यात अपयशी ठरले आहे. शेजारी देश पाकिस्तान हा भारतापेक्षा अधिक आनंदी देश असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आले आहे. भारत आनंदी देशामध्ये 143 देशांच्या यादीत 126व्या स्थानावर असून त्या तुलनेत पाकिस्तान मात्र 108व्या क्रमांकावर आहे. फिनलँडने सलग 7व्यांदा जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. येथे केवळ 55 लाख लोकसंख्या आहे. त्याचवेळी अफगाणिस्तान या यादीत शेवटच्या स्थानावर राहिला. अहवालानुसार सर्वाधिक आनंदी देश युरोपियन आहेत. आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान 126वे असून त्यानंतर 127व्या स्थानावर इजिप्त आहे. 128व्या स्थानावर श्रीलंका, 129व्या स्थानावर बांगलादेश, 130व्या स्थानावर इथिओपिया तर 131व्या स्थानावर टांझानिया हा देश आहे. अहवालानुसार जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एकही देश आता सर्वात आनंदी देशामध्ये समाविष्ट नाही. हा अहवाल तयार करण्यासाठी 6 पॅरामीटर्सवर आधारित प्रश्नावली तयार करण्यात आली होती. यामध्ये देशातील प्रत्येकाचे उत्पन्न, सामाजिक स्थिती, औदार्य, भ्रष्टाचार, सामाजिक स्वातंत्र्य, आरोग्य यांच्या आधारे आनंदी देश कोणता याचे स्थान ठरवण्यात आले. यात हजारो नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले होते. भारताच्या वर 125 स्थानी जॉर्डन, 124व्या स्थानी टोगो, 123व्या स्थानी मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप देश आहे. त्यावर माली, लिबिया, घाना, उगांडा, केनिया, युक्रेन सारखे देश आहेत. या यादीत चीन 60व्या, नेपाळ 93व्या आणि म्यानमार 118व्या स्थानावर आहे. 10 वर्षात प्रथमच अमेरिका आणि जर्मनी प्रमुख आनंदी देशांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. ते 23व्या आणि 24व्या स्थानावर पोहोचले आहेत. अमेरिकेचे स्थान गेल्या वर्षी 16वे होते. यावर्षी कॅनडा यादीत 15व्या स्थानावर आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व भाजपाची सरकार आल्यानंतर प्रत्येक क्षेत्रात भारत पिछाडीवर जात आहे. मागील वर्षात भूकसंचकांमध्ये भारत 125व्या देशांमध्ये 111व्या स्थानावर आहे. मानव विकास सूचकांक 2024 मध्ये भारताने 1 स्थानाची प्रगती केली असून 193 देशांमध्ये 134व्या स्थानावर आहे. नुकताच प्रकाशित झालेल्या प्रदूषण अहवालात भारत सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये 3ऱ्या स्थानावर आहे. महिला सुरक्षा मे 177 देशांमध्ये 128व्या स्थानावर आहे. विश्व प्रेस स्वातंत्र्य सूचकांमध्ये भारत 180 देशांमध्ये 161व्या स्थानावर आहे. निवडणूक लोकतंत्र सूचकांमध्ये 108व्या स्थानावर आहे. भ्रष्टाचारामध्ये 180 देशांमध्ये 93व्या स्थानावर आहे. लैंगिक असमानतेमध्ये भारत 146 देशांमध्ये 127व्या स्थानावर आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणात भारत आजही मागे आहे. जगातील टॉप 100 विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विश्वविद्यालय नाही. सरकार जरी 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचा दावा करत आहे, परंतु सरकारकडून 80 कोटी लोकांना 5 किलो मोफत धान्य देणे हे दर्शवते की भारतात आजही काही कोटी लोक गरिबीत जीवन जगत आहेत. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी दिल्ली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.